श्री गुरुचरित्र अध्याय 36 श्री गणेशाय नमः। शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धीचे चरणी विनवित असे कर जोडोनी भक्तिभावे करुण्या सिद्ध म्हणे नामधारका पुढील कथा असे निका एक चित्ते तुम्ही ऐका ज्ञान होय समजतासी तया गंगापुरात होता विप्र वेदरथ विरक्त असे बहुश्रुत कर्म मार्गे वर्तत असे न घेतला प्रतिग्रह त्याने परनासी जाऊन येणे मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीस तया ग्रामी प्रतिदिवसी विप्र येते आराधनेसी सहस्रसंख्या ब्राह्मणांसी मिष्टान्न घालिते परी येसा ऐकून येते विप्र नारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात आपला पती दैवहीन कधी नेणे परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्तत राहीसे तया स्थानी आला विप्र महाधनी अपरक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा तया स्थानी विप्रासी क्षण दिले परियेसी सवे त्याच्या स्त्रियांसी आवर्तिले परियेसा देखून येते विप्रवरिता परित जवळी आले त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे याते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरपदेने कांक्षा करीते माझे मन मिष्टांना पूर्व जेवावे ऐकून येते वचन निरपदे ब्राह्मण सुखी जावे करी भोजन आपणांना घडे म्हणत असे निरप घेऊन येत हे वेळी गेले तया गृहस्थ जवळी आपण येऊन भोजन काळी म्हणून निपुसे तयासी विप्रमणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपल्या पतीसी तरीच आपले गृह यावे विचार करून मानसी आले नृसिंह गुरुपाशी नमर करे साष्टांगेसी अनेक परी विनवित म्हणे स्वामी काय करणे भरवे अन्न कधी नेणे आपले पतीसी सांगणे आवंते भरवे येत असे सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नाही के वचनासी न वचे कधी परांनासी काय करू म्हणत असे ऐकून येते वचन श्री गुरुमूर्ती हसवदन बोलावून या क्षण सांगत त्या द्विजासी श्री गुरुमंती तयासी जावे तू आमंत्रणेसी तुझे श्री असी मानसी असे मिष्टांना जेवावे तिचे मनीची वासना जाण तुवा पुरावे कारण सदा तुष्ट अंतःकरण कुल श्रीची असू नये ऐकून श्री गुरुचे वचन नमन करीत ब्राह्मण विनित असे कर जोडोन न घे परांना नेम असे गुरुवचन जो न करी तो पडे रवरावरी निरप तुमचा माझ्या श्री जाईन स्वामी म्हणत असे पुसुनिया श्री गुरुसी आले दाम्पत्य आमंत्रणासी आनंद झाला बहुवसी तया विप्र श्री ते पितृनाम उच्चारण संकल्प करीत ब्राह्मण अनेक परीचे मिष्टान्न वाढीत तया दंपतीसी भोजन करीत्या समयासी दिसे विपरीत तेसी श्वान सुकर येऊन हर्षे समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठे आपण तेजून अन्न जीवित होते जे ब्राह्मण त्या समस्तांशी सांगत असे ऐसे परिपती सहित आले नारे चिंता करीत परीस सांगे वृत्तांत श्वान उचिष्ट जेविले ती श्रेयसी म्हणित ब्राह्मण तुझेने आपले दैवहीन घडले आपण परांना उचिष्ट श्वान सुरकारांचे ऐसे कुपन श्रेयसी आले दोघे श्री गुरुपासी नमन करीती भक्तीसी एका श्रोते एक चित्ते श्री गुरुमंदितेसी कैसे सुख परांनासी सदा दूषित पतीसी पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला पारू व्रतभंग झाला म्हणून परांना न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मने मिळाला सती वैरणे दोष आपणा घडविले ऐकून येता याचे वचन श्री गुरु म्हणते हसून पुरविले स्त्रीची वासना आता तेजे मन झाले कधी न वचे परांनासी वर्तले तुझ्या वाक्य सरसी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणि एक सांगे तुझ जेणे धर्म घडते सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्माविने कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी जरी तेथे तू न जासी अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करीन मन विनुत असे कर जोडून विनंती माझी परीसी अन्न घ्यावे कवनाचे घरी घरती दोष कवन्या परी जाऊ नये कवन्याद्वारी निरोपावे स्वामी या श्री गुरुमंती विप्रांसी अन्न घ्यावे याची घरी पुससी गुरु भुवनादी के हर्षी जेवावे शिष्या वर्गा घरी वैदिकादी विद्वजन माधुला आपला श्वसुर जाण सहोदरादी साधुजन गृही अन्न जेवावे आडला पण विप्र ब्रह्मणाविना त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती माझी परियसी निषिद्ध अन्न सांगा आम्हासी कवन्या घरी जेवू नये
बहुजन एक न करीती पृथक वैश्वदेव न करीती वर्जावे अन्न विप्रजाती महादोष बोलीशे धन गर्वी तामसा घरी कृपण निर्दय व्यभिचारी दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे दंभार्थाने जप करी अथवा कामे रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जीवू नये कुळदैवत माता पिता सोडून जायत परता आपल्या गुरुसे निंदता जीवू नये तया घरी आपल्या कन्या जामतासी क्रोधे करून सदा दोषी न घ्यावे अन्न त्या घराची निपुत्राची घरी देखा समस्त दुष्कृत्य परनासी घरती देखा ब्राह्मणासी तैसेच जाना परश्रीसी संग केले नरक होय परगृही वास करिता जाय आपली लक्ष्मी त्वरिता अमावस्येसी परांना जीविता मास पुण्य जाय देख आपल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झाल्या कन्येसी सुख जावे उदारा सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये परेसी जात अथवा मृत सुतकेची जीवू नये परेसा ब्राह्मणपणाचा आचार कवन राहते द्विजवर तैसे जरी करीती नर त्यांचे कैसे दैन्य असे विप्र मने व्यापिले आचार कर्म सांडिले याचे कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होनी विप्र विनवी स्वामीसी आमची विनंती परेसी आचार धर्म कैसी निरूपावे दातारा पराशर मने ऋषींसी सांगेन आचार परेसी जेणे होय अप्रयासी सर्व सिद्धी पावती ब्राह्म्य मूर्ती उठवणे श्री गुरु स्मरण करुनी मग ध्यावे मूर्ती तिनी ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्मरावे नवग्रह सूर्यादि केतु सह सनत कुमार सनकर सनंद सह स्मरावे दैवी सह नारद तुंबरुद एका स्मरावे सिद्ध योगी ऐका सप्त समुद्र असे जैका स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषी ते स्मरणे सप्त द्वीपे सप्त भुवने सप्त नामे घेऊनी मग म्हणावे प्रातस्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करुनी दोन्ही लघुशंकेसी जाऊनी शौचचमन करावे भोजनापूर्वी अपर दोन जांबाई आली शिंकल्या दोन्ही लघुशंक शौची दोन्ही आचमन करावे अधवायुद्ध झालिया ओखटे काही दृष्ट देखिल्या दोन्ही वेळा मुच्या सुची होय परेसा जवळी उदक नसेल तरी क्षत्राचमन करा निर्धारी स्पर्शावे चक्षुश्रोत्री येणे पवित्र परेसा गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमुक्त मग होता अरुणादित बहिबुर्वेसी जाईजे यज्ञ पवित्र काने ठेवूनी नैऋत्य दिशे जाऊनी डोई पालव घेऊनी अधोमुखी वैसावे व्रत बद्ध झाल्या ब्राह्मणास हेची आचार परेस चारी वर्णा हाच उपदेश शौचविधी बोलिला विप्र दक्षिण तळ हाती पाच तीर्थे विख्यात असती जे बोलती अतिश्रुती तेही आता सांगेन अंगुष्ठ मूळ तळ हातेसी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ परेसी अंगुष्ठ तर्जनी मध्य देशी पितृतीर्थ असे जाण चतुरंग तुळ तळेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठ काम भागवधरी ऋषीतीर्थ असे जाणा तर्पण देव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ करा हर्षी आचमन ब्रह्मतीर्थेसी करावे ब्रह्म विद्वजने ब्रह्मतीर्थे आचमने तिनी केशव नारायण माधव म्हणून देवतीर्थे उदक सोडून गोविंद नामोच्चारावे विष्णू मधुसूदन हस्त धोनी दोनी त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी बिंबोष्टीत हस्ते ठेवून श्रीधर नामोच्चारावे पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनामे पादस्पर्शी सव्य हस्त पंचागुलीसी दामोदरे शिरस्थाने चतुरंगुले पृष्ठेसी संकर्षण घ्राणेसी तर्जनी आदी अंकुष्टेसी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठ नामिके निरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांसी क्षोत्र स्पर्शावे अंगुष्ठ कनिष्ठ केसी अदक्ष धनारसी व म्हणायसी अच्युत नाभि धनार्दन हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शीर्षी रेखा हरे श्री कृष्णे भुजंग एका पाच अंगोली विधीपूर्वका येणे विधी स्पर्शावे श्री गुरु मंती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करावे भक्तीसी दैन्य कैसे तया घरी करावे प्रातस्नान तेने होय सर्व साधन तेजोबल आयुवर्धन प्रातस्नान केली अशक्य संकट झाले जरी अथवा नमे निर्मळ वारी स्नान करावेचे परी सांगे नैक ब्राह्मणा अग्निस्नान भस्म स्नान अथवा करावे वायुस्नान मंत्र स्नान करावे विधीने आपो इष्टा मंत्रेसी अनेक स्नान फळे असती ज्यासी असेल भाव भक्ती गुरु देवता दर्शन मात्री तीर्थस्थान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्थान फळ असे प्रातस्नान करावे असे शतोदक उत्तम परेसी अशक्य असेल देहासी उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झाले अग्निसंपर्क पवित्र झाले उदकाधिक गृहस्थाशी मुख्य असे प्रथम शीतोदक घालून पश्चात उष्णोदक मिळवणे
स्नान करावे प्रतिदिनी, गृहात श्रमी घरी देखा, नदी तीरी असे नरू, अशक्त असे शरीरू, स्मरण करुनी नदी निर्धारू, आर्ध वस्त्रे अंग पुसावे, मंगल स्नान विधान, सांगे नैक ब्राह्मण, रविवारी निषेध जाण, ज्वर होय अंगासी, कांती हानी सोमवारासी, मंगळवारी मृत्यू परेसी, लक्ष्मी पावे बुधवारेसी, धनहानी होय गुरुवारी, शुक्रवारी पुत्रघात, शनिवारी अखिल संपत प्राप्त, जाण तुम्ही निश्चित, मंगल स्नान करावे, नदी स्नान प्रवाहमुखी, घरी प्रातर्मुखी, संध्याकाळी पश्चिममुखी, स्नान करे अवधारा, श्वेत वस्त्र ब्राह्मणासी, मुख्य असे परियेसी, असावे उपवस्त्र बहिर्वासी, उत्तर वस्त्र म्हणजे तया, धोत्र नेसल्यानंतरी, विभूती लावावी परी करी, मंत्र विधान पुरसरी, भस्म धारण करावे, भस्म शुद्ध न मिळे जरी, गोपी चंदन लावावे, द्वारावती मुख्य धरी, वरकड वृत्तिकाग्राह्य, विवाह दिशोभा नदीसी दिवशी, देवता कृत्य श्राद्ध दिवशी, अभंग्यानंतर सुतिकेसी, गोपीचंदन वर्जावे, प्रातसंध्येचे विधान, सांगेने एक ऋषीजन, नक्षत्रे असताचे प्रारंभून, अर्घ्य सूर्योदय द्यावे, सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे, उदय समिनी अर्घ्य द्यावे, तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ, गायत्री मंत्र जप करिता, शिखा बांधावे त्वरिता, आसन घालून निरुता, चित्त दृढ करावे, ब्राह्मतीर्थ अतिचमन, विष्णू नाम स्मरण, प्राणायाम विस्तारोन, न्यासपूर्वक करावे, ब्रह्मपूर्व स्वरम मनोनी, प्राणायाम करावे तिनी, त्रिपदा गायत्री जपे कोणी, जपनालासी सर्व सिद्धी, आता करा मार्जनासी, सांगेने एक समस्त ऋषी, जैसे असे स्मृतिचंद्रिकेसी, तेने विधी करावे, अर्घ्य द्यावयाचे विधान, सांगेने एका ऋषीजन, गृह शृंगारा इतके उंच करून, अर्घ्य द्यावे मनभावे, गायत्री मंत्र जपोनी, सायं प्रातर द्यावे तिनी, हंस सुची जमन मंत्रेसी, माध्याने अर्घ्य द्यावे अवतारा, प्रातर माध्याने उभे भरावे, सायं अर्घ्य बैसोनी द्यावे, आचमन त्रिवार करावे, करा प्रदक्षिणा असवादित्य, अर्घ्य द्यावयाचे कारण, सांगेन कथा विस्तारोन, राक्षस मंदे दारुण, 30 कोटी आहे ती देखा, सूर्या सवे युद्धासी, नित्य ती परेसी, संदेह पडे देवांसी, सूर्या होईल अपजय, अपजय होता सूर्यासी, उदय अस्तमान नवे परेसी, कर्म न चालते ब्राह्मणांची, स्वहा स्वधाकार न चाले, याची कारणे अर्घ्य देती, तिची वज्रायुधे होती, जाऊन दैत्यांची लागती, पराभविती प्रतिदिवसी, दैत्य असती ब्रह्मवंश, त्यांची वधिले घडती, दोष प्रदक्षिणा करते जाती दोष, असवादित्य म्हणून या ब्रह्महत्येचे पापासी, भूप्रदक्षिणा दोष नारी नाशी, चारी पावले फिरता गैसी, भूप्रदक्षिणा पुण्य असे, गायत्री जप करून घरी ऐका, एकची फल असे निका, बाहेर द्विज फल अधिका, नदीशी त्रिगुण फळ असे, स्थळ वृंदावनाची देखा, दशगुण फळे आहे ती अधिका, अग्निहोत्राधिष्ठाने एका, शताधिक फळे असती, तीर्थ देवस्था सन्नधानी, सहस्र फल असे निर्गुणी, शतकोटी फल हसिर निधानी, ईश्वर सन्निधानी अनंत फळ, भिन्न काष्टासने बैसोने जरी, जप करती मनोहारी, दुःख होय त्यास अपारी, तृणी भाग्य यश जाय, भस्मासनी व्याधिनाश, कमलासनी सुख परियेस, कृष्णाजनी ज्ञान प्रकाश, व्याघ्रचर्मी मोक्ष स्त्रिया, कुशासनी वशीकरण, सर्व रोग अपहरण, पापे जाती पळून, आयु प्रज्ञाधिक होय, गायत्री मंत्राची प्रशंसा, वशीकरण एकचित्त परियसा, नाममात्र असे विशेषा, अक्षरे दोन्ही पाप हरे, मनकार म्हणजे आपले मन, त्रकार म्हणजे आपले प्राण, मन प्राण एकवटून जप करावा एकचित्ते, जप म्हणजे अक्षरे दोन्ही, प्रख्यात असती त्रिभुवनी, जकार जन्म विच्छोदोनी, पकारी जन्म पाप दुरी, चारी वेदांसी मूळ एक, गायत्री मंत्र असे एक, याची कारणे जपावनिक, वेद पठन फळ असे, ऐसा मंत्र न जपे नर, वृथा जन्म जैसा सुकर, जप कर हो निर्धार, चिंतिले फळ पाविजे, न करा उदकी बैसोना, त्वरित होय प्रज्ञाहीन, सांगेन त्याचे कारण, अग्नितीन विप्रमुखी, अहावनीय गार्पत्य, दक्षिणाग्नी तिसरा विख्यात, अग्निउदक संपर्क होता, तेजत्व जाय अग्नीचे, उदक वर्धावे या कारण, बैसीजे आपण शुभासन, हस्तस्पर्शन नाभिस्थानी, प्रातःकाळी जपावा, माध्यने हृदयस्थानी, जपावा माळ धरुनी, हस्तमुखे स्पर्शनी, सायंकाळी जपावा, उभे निकराव प्रातःकाळी, बैसोनी कीजे माध्यान्ह काळी, अथवा उभे राहून निश्चयी, उभय पक्षी करावा, बैसोन जपावा सायंकाळी, पहा वृक्ष मन निर्मळी, जरी वृक्ष नसे जवळी, नासग्न नयने जपावा,
ब्रह्मचारी गृहस्थासी जप नेमिल अष्टोत्तरासी वानप्रस्थ यतीश्वरासी सहस्रमुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टविंशती करापुरी अशक होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे गप्यसी प्रकट वाक्षरासी कनिष्ठ प्रकार परियेसा त्रिपाद असते गायत्रेसी मिळून न म्हणावे परियेसी म्हणता पादक महादोषी महानरक उदारा पृथक करून त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती ब्रह्महत्या दोषी अनंत पुण्य पावे अंघोळी जपे एक पुण्य पर्वांगुलीने दशगुण शंखमणीने होय शतगुण प्रवाला माला सहस्र फळ स्फटिके 10 सहस्र पुण्य मोतिके लक्ष गुण जाण पद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे सुवर्णमाला कुशरुद्राक्ष अनंत फला जप करा तुम्ही निश्चय गोप्य माला धरून या जप करिता लंघिजे मेरू पाप बोलीजे अपारू प्राणायाम केला श्रीवारू मेरू लंघिले पाप जाय गायत्री जप 3 पादास प्रत्येक करावे एकादश पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पाप जाय त्वरिता करावा शास्त्र एक चित्ता उपपातके नासती महापातक आदी दोषासी कोटी जप करावा परियेसी जी जी कामना इच्छेसी त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पाहावे मागे पुढे छिद्रातिक जातीकडे संभाषणाचे करू नये कडू नये देह आपुले नेनता जरी दुखे घडले श्रोत्राचे मन करावाहिले दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिणा काना सप्त देवता आहे ती जाणा स्पर्श करिता तत्क्षणा पापे जाते परियेसा जपता नेत्रा येई जरी आधो वायू जांभयाले जरी क्रोध रूप जपता भारी पापे घडते अवधारा नेनता गडे इतके जरी आचमन करावे क्षोत्री अग्नि सूर्य धीनो दर्शन करावे विष्णू मंत्र जपावा कुंडी स्थापने अग्निसी करावे नित्य होनासी वारा घालवणे येते असी हाते पडणे मुखे सुभे व्याधिष्ट होय पर्णवाता सुपे दारिद्र्य जनक्षय मुखे फुंकली आयुष्य जाय हस्ती मुळी होय मृत्यू फुंकली अथवा विधुनेसी वायू घाला अग्नेसी काष्टे समृद्धीसी परियेसी ज्वरित सवाग्ने देखा ज्वाला निगती जयस्थानी आहुती घालविते वदने समिता आणाव्या ब्राह्मणी शूद्र अवस्थे घेऊ नये समिता पुष्पे दुर्वा देखा आणू नये शूद्र एका होमद्रव्य आहे ते विषय का सांगेन नावे परियेसा साळी सावे निवार तांदूळ असते मनोहर गोधूम जविनी तार यावन राळे मुख्य असती 60 दाणे मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक अथवा न करावू नये घृत संपर्क करावे घृत नसेल समयासी तिळ पवित्र होमासी तिळांचे तैल परियसी तेही पवित्र असे देखा स्वाध्याय दिवसासी म्हणे वेद शक्तीसी अन्याध्याय होय त्या दिवशी एक रुचा म्हणावी तेही न एखाद्यासी मंत्र म्हणावी शेषी नम ब्राह्मणे मंत्रासी 3 वेळा जपावे एखाद्या दिवशी लगडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेदपठन फळसे श्वेत तिळ देवांसी धूम्रवर्ण ऋषी जनांसी कृष्णवर्ण पित्रांसी तिळ तर्पण करावे यज्ञ पवित्र सवे देवांचे निमित्ती विने करावे ऋषींसी अपसवे पितरांशी तर्पण करावे हे रीती देवांची अंजुली एका ऋषीची अंजुली दय सम्यक पितरांची अंजुली त्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियांची अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधुसे एका सापत्नी आश्चर्य नामिका द्वयांजुली करावे देव ब्रह्म ऋषीश्वरांची अक्षता मुख्य तर्पणासी कृष्ण तिळ पितरांची अनंत पुण्य परियेसा जधी न करीतील तर्पण उदके मुख्य करा जाण मुद्रिका हस्त असे सुवर्ण दर्प पवित्र करावे पाय न धुता मंगळ स्नान तिलावी न करता तर्पण श्राद्ध करी दक्षिणे विना निष्फल असे उदारी निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेसी दीपवाळी चतुर्दशीशी करावे तर्पण परियेसा अंगारक कृष्ण चतुर्दशीशी यमावे नाविदिसी करावे तर्पण परियेसी यज्ञ पवित्र सर्वांनी एक एक तिळ घेऊन त्रिवाळ अंजली देखून यमाचे नाम उच्चारून तर्पण करावे भक्तीने यमाचे नावे त्रिदशी सांगेन एका विस्तारेसी यमधर्मराज नामे येसी मृत्यू अंतक चौथा गाना वैवस्वत काल देखा सर्वभूतक्ष एका 8 औदंबर नावे का निलाय परमेष्ठी 10 जाना रुकोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नाम म्हणून एका नदीत द्यावी परियेसा समस्त पातकी नासती रोग व्याधी न पीडिती न गडे कधी अपमृत्यू शनीश्वराधी महापीडा शुक्ल पक्षी माघ मासी तर्पण करावे अष्टमीसी विश्वनामे परियेसी वर्ष पातकी परिहार होती ऐसे तर्पण करून सूर्यनाम अर्घ्यतीने द्यावी समस्त विद्वजनी म्हणे नृसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परम कला कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे आज्ञे करू निरूपण नाम षष्टी 3 श्री गुरु दत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त।